स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 19 नोव्हेंबर. आज आपण 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे केरळच्या दक्षिण पश्चिम भागात एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे. हे असंच इकडे पश्चिम दिशेने पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे केरळ असेल, तमिळनाडू असेल, कर्नाटकचे काही भाग असतील, या भागातून तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. उर्वरित इकडे 22 नोव्हेंबरच्या आसपास इकडे बंगालच्या उपसागरावर या भागात चक्राकार हवेची स्थिती बनेल. त्यानंतर इकडे याचं कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होईल आणि डिप्रेशन सुद्धा बनणार आहे. आता या कमी दाबाच्या क्षेत्राचा इफेक्ट आपल्या राज्यावर पडेल का? तर हे कमी दाबाचं क्षेत्र असंच इकडे पश्चिम दिशेने अरबी समुद्रात आलं तर बऱ्यापैकी आपल्या राज्यात पावसाचा अंदाज राहील. पण हे जर असंच इकडे उत्तर दिशेने करत इकडे उत्तर दिशेला आलं पश्चिम बंगालच्या आसपास किनारपट्टीवर, तर याचा इफेक्ट फक्त विदर्भात जाणवणार आहे. आता हे कोणत्या बाजूला जाईल, कुठे जाईल, याच्यावर आपल्या राज्यातील पाऊस अवलंबून आहे. यावर आपण लक्ष ठेवून आहोतच आणि वेळोवेळी तुम्हाला अपडेट पण नक्कीच देऊ. उर्वरित सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून दुपारच्या 12 वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या ढगाळलेलं हवामान हळूहळू इकडे कोल्हापूरच्या दक्षिण भागात आणि सिंधुदुर्गच्या हलके मध्यम ढग इकडे सांगलीच्या दक्षिण भागात हलके मध्यम ढग सध्या सक्रिय होतील दुपार नंतर. उर्वरित राज्यात सूर्यप्रकाशित वातावरण राहील. राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत या जिल्ह्यातून. यानंतर पावसाबाबत जर पाहायचं गेलं तर आज 19 नोव्हेंबर आहे. 19, 20 आणि 21 नोव्हेंबरला राज्यात काय पावसाची शक्यता नाहीये. मात्र 22 नोव्हेंबरला इकडे सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यात ढगाळलेलं हवामान होणार आहे आणि कुठेतरी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज 22 नोव्हेंबरला राहील. उर्वरित सातारा जिल्हा असेल, सोलापूर, रत्नागिरी जिल्हा हलके मध्यम ढग तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. त्यानंतर 23 नोव्हेंबरला थोडाफार पाऊस किंवा ढगाळलेलं हवामान या भागातून होणार आहे. सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, अहिल्यानगर हा जो पट्टा आहे सांगली या भागातून ढगाळलेलं हवामान होईल आणि कुठेतरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. हा पाऊस सार्वत्रिक नसेल. त्यानंतर धाराशिव असेल, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, इकडे नाशिक, रायगड या भागातून सुद्धा हलके मध्यम ढग दिसतील. पावसाची शक्यता या भागातून कमी आहे, पण ढगाळलेलं हवामान या भागातून दिसेल 23 नोव्हेंबर रोजी. त्याच्यानंतर 24 नोव्हेंबरला धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर हा जो पट्टा आहे पुणे या भागातून ढगाळलेलं हवामान आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात सुद्धा ढगाळलेलं हवामान, इकडे मुंबई विभागात सुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान 24 नोव्हेंबरला राहील आणि कुठेतरी स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी हलके मध्यम थेंब पडू शकतात. आता तिथून पुढे राज्यात पाऊस पडेल का? तर जे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरावर बनणार आहे हे कुठं जातं याच्यावर अवलंबून आहे. मागाशी सांगितल्याप्रमाणे हे जर उत्तरेला गेलं तर विदर्भात इफेक्ट जाणवेल. हे जर असंच पश्चिम दिशेने अरबी समुद्रात आलं तर जवळजवळ दक्षिण महाराष्ट्र, कोकण विभाग, मुंबई विभाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात याचा इफेक्ट जाणवेल. हे कुठं जातं यावर सगळं अवलंबून आहे 28, 29, 30 आणि 1 डिसेंबरच्या पावसाचा. बाकी थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर हवामान खात्याने जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात थंडीचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे. उर्वरित राज्यात सुद्धा थंडीचं प्रमाण हे जास्तच राहणार आहे. मात्र जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात थंडीचं प्रमाण हे सर्वाधिक राहण्याचा अंदाज हवामान खात्याने आजसाठी 19 नोव्हेंबरसाठी दिलेला आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.